झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ठीक आहे, मी तुला मार्ग सांगते, पण त्यासाठी मला माझ्या दिव्य कवड्या वापराव्या लागतील। चिरतरुण होण्यासाठी तुला 3 आहुत्या द्याव्या लागतील। आजी, आई आणि नात एकाच परिवारात जन्मलेल्या आणि ज्यांची जन्मकुंडली तंतोतंत जुळते अशा 3 पिढ्यातल्या स्त्रियांचा तुला बळी द्यावाच लागेल। अशा पद्धतीने जन्माला येणारी माता, कन्या आणि नात हा योग दुर्मिळच, जवळजवळ अशक्यच। पण असं केल्यानं मी चिरतरुण होईन? हो, पण हा अघोरी मार्ग तू स्वीकारू नयेस असं मला वाटतं। मी स्वीकारेन मी। पण निष्पापांचा जीव घेऊन चिरतारुण्य मिळवण्यात काय अर्थ आहे? मोक्ष घे। मूर्ख चटकिणी, त्या कवड्या माझ्या आहेत, मला परत कर। नाही ठेवणार। तू सांगितलेला मार्ग खराच असेल कशावरून? मी आता या सगळ्या कवड्या घेणार, मग मला मृत्यू येणार नाही। मूर्ख चेटकिणी, विश्वासघात केलास ना माझा? रोष ओढावून घेतलास ना? तुला मृत्यू हे वरदान आहे मी सांगितलं होतं, पण आता मी तुला शाप देते। तुला मृत्यू येणार नाही, पण तुझं वृद्धत्व वाढतच राहील, तुझा देह जर्जर होत राहील। ऐक पुढचं भविष्य। तुला चिरतारुण्य मिळवण्यासाठी 3 आहुत्या द्यायच्यात ना, त्या प्रत्येक आहुतीत एक एक आत्मा या कवडीत बंदिस्त करून मला अर्पण करावाच लागेल। ज्या दिवशी असं करून माझ्या 3 कवड्या मला परत करशील ना, त्याच दिवशी तुला चिरतारुण्य मिळेल। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।